तर आज मस्त असा दाबेलीचा बेत ठरला. पण आता हा दाबेलीचा मसाला बाजारात भेटतो का? नाही, तर हा आपल्याला घरीच तयार करावा लागतो. तो कसा ते तुमच्यासोबत आज शेअर करते. मस्त एक तवा गरम करून घ्यायचा, त्यात एक मोठा चमचाभर धने घालून घ्यायचे, एक छोटा चमचा जो असतो तेवढे आपला पोहे खायचा जो असतात तेवढी बडीशेप घालून घ्यायची, एक दालचिनीचा तुकडा टाकायचा, 5-6 लवंग आणि 5-6 काळी मिरी आणि एक पोहे खायचा चमचा भरून जिरे घालायचे. आणि हा मसाला हाताला गरम लागला का गॅस बंद करून टाकायचा. 5-6 मिनिटं ह्याला तव्यावर असंच ठेवायचं, अगदी हळू मस्त गरम होऊन द्यायचा. अगदी कुडकुडीत हा मसाला तयार होतो. त्यानंतर तुम्ही याला पाट्यावर वाटा नाही तर मिक्सरला वाटा, तुम्हाला जसा वाटायचा तसा वाटा, पण वाटून घ्या. वाटल्यावर मात्र याचा जो सुगंध आहे ना, अफलातून, नाकात वास गेला की जिभेला पाणी आलंच पाहिजे. तर चला, असा वाटून झालाय मस्त, खूप छान वास येतोय. तर आता याची पुढची प्रोसेस करून घेऊया. तर ह्याच्यात आपल्याला जेवढी भाजी करायची ना दाबेलीची तेवढं मीठ घालून घ्यायचं, तेवढीच आपल्याला काश्मीरी मिरची घालून घ्यायची, जेणेकरून ह्याला मस्त लाल कलर आला पाहिजे. आणि अगदी थोडंसं आपलं जे गावरान तिखट असतं ना ते घालून घ्यायचं आणि वरनं आमचूर पावडर घालून घ्यायची. आणि हा पुन्हा एकदा काय करायचं, आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. लाल तिखट थोडं बेताने घालायचं, कारण इतर मसाल्यांमुळं ते तिखट होऊ शकतं. आणि मस्त कढई तापायला ठेवायची. कढई तापली का त्याच्यात ह्या 2 चमचे मसाला घालायचा. नाही तुमच्या जिभेला पाणी आलं तर तिथून पुढं आता मोठा व्हिडिओ टाकलाय दाबेलीचा, तो नक्की बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.